नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नूतन बालकाचे नामकरण. जेव्हा आपल्या घरी एक सुंदर गोंडस बाळ जन्माला येतं तेव्हा पारंपरिक पद्धतीप्रमाणे पारंपरिक लोक गुरुजीकडे जायचे, तारीख वार वेळ ठिकाण सांगायचे आणि ते अद्याक्षर घ्यायचे. ह्याच्या मागे शास्त्र आहे. त्या अद्याक्षरापासून चालू होणारं जर नाव आपण ठेवलं तर त्या बाळाला जन्मभर त्याचे व्हायब्रेशन चांगले मिळतील. तर आजकाल काय झालंय की नाव काहीतरी वेगळं भन्नाट ठेवण्याचा जो प्रकार आलाय त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी चांगल्या घडत नाहीयेत. तर माझं असं मत असेल की नूतन बालकाच्या नामकरणासाठी तुमच्या घरी जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हा त्या बाळाचा जन्मदिनांक, जन्मवेळ, जन्मठिकाण जर तुम्ही मला कळवलं तर त्या बाळाचा अद्याक्षर काढता येईल आणि त्याचा त्या तत्वानुसार त्याची व्हॅल्यूनुसार त्याचं नाव काढता येईल. आता उदाहरणादाखल बघा, अशोक नावाचा कुठलाही व्यक्ती बघा, तो सम्राट अशोक असेल, भाजीवाला अशोक असेल, टेम्पोवाला अशोक असेल किंवा प्रोफेसर अशोक असेल, ही मंडळी आहे तिथून पुढे जातात. आता चिन्मय नाव घ्या, तसं बाप्पाचे नाव आहे पण चिन्मय नावाची व्हॅल्यू 2च येते, तर अशोक नावाची व्हॅल्यू 9 येते. तर सांगायचं तात्पर्य की नूतन बालकाचे नामकरण जर आपण त्या पद्धतीने केलं, ज्या पद्धतीने शास्त्र सांगतं त्या तत्वाशी त्या अंकाशी जुळणारं जर असेल तर त्या बालकाला जन्मभरासाठी चांगलं नाव धारण केलं तर त्याची स्पंदनं त्या बालकाला मिळतील. म्हणजे बघा ना, एखादा ब्रँड चालतो, एखादं नाव चालतं, त्याच्या मागे कारण सुद्धा तेच आहे की त्या नावाच्या अंकांची स्पंदनं त्या व्यक्तीला, त्या ब्रँडला मिळत असतात. त्यामुळं नूतन बालकाच्या नामकरणाच्या वेळेस तुम्ही हे आईवडिलांनी आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही आजी आजोबा असाल, आईवडील असाल, आत्या मामा असाल तर तुमच्या घरामध्ये बालकाचा जन्म झाल्यावर कृपया तुम्ही गुरुजीला विचारून, न्यूमरॉलॉजिस्टला विचारून त्या बालकाचं नाव ठेवा. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. अनेकदा योग्य नाव असल्यामुळं खूप फायदे होतात. याच्यावर एक माझा व्हिडिओ आहे की जन्मतारखेच्या वेळेसचे अंक आणि त्याच्या ग्रहाचं बलाबल यानुसार मी एक व्हिडिओ बनवलाय. तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लाभदायक ठरू शकतो. लिंकमध्ये त्याची व्हिडिओ तो पहा तुम्ही, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.